आज महापालिकेचं आरक्षण या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. जवळपास 17 ठिकाणी राज्यामध्ये खुल्या प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी आरक्षण निघालेलं आहे. आणि मग काही ठिकाणी ओबीसी आहे, काही ठिकाणी एससी आहे, एसटी. पण नाशिक जे आहे, नाशिकला या ठिकाणी मला वाटतं खुला प्रवर्ग आहे. जळगावला उत्तर महाराष्ट्रामध्ये ओबीसी आहे. आता ओबीसी महिला का जनरल आहे या बाबतीत अजून थोडं वेगळ्या ठिकाणी वेगळ्या बातम्या येत आहेत. आणि धुळ्याला सुद्धा ओपन आहे. पण महाराष्ट्रामध्ये 17 ठिकाणी जवळपास ओपनच्या जागा निघालेल्या आहेत. मला वाटतं सगळ्याच ठिकाणी आमच्याकडे उमेदवार आहेत. असं कुठलंही ठिकाण नाही की त्या ठिकाणी आमच्याकडे उमेदवार नाहीत. खूप मोठ्या संख्येत 60%, 70%, कुठे कुठे 80-90% नगरसेवक हे आमचे माहितीचे निवडून आलेले आहेत, विशेष करून भाजपचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे कुठलंही आरक्षण निघालं तर आम्हाला त्याची चिंता नाही. सगळीकडे आमच्याकडे योग्य उमेदवार या ठिकाणी आहेत. नाशिकमध्ये स्पर्धा वाढली खुल्या प्रवर्गाला दिल्या नाही, असं काही नाही. स्पर्धा सगळ्याच ठिकाणी असते. ओबीसी मध्ये आमच्याकडे भरपूर लोक आहेत, असं कुठलंही नाही आहे. पण मला असं वाटतं की ओबीसी निघाल्यामुळे मोठा वर्ग हा जनरल मध्ये असतो, खुल्या प्रवर्गामध्ये असतो. त्यामुळे स्पर्धा तर मग 2 जण असते तरी पण असते, 3 जण असते तरी पण असते, 10 जण असते तरी पण असते. पण या ठिकाणी निश्चित नाशिकला आता खुला प्रवर्ग आहे. चांगला उमेदवार, चांगला महापौर आम्ही नाशिकांना देऊ. क्रायटेरिया काय असणार आहे नाशिकचा महापौर निवडताना? चांगला उमेदवार, चांगला योग्य नगरसेवक जो असेल त्याला आम्ही त्या ठिकाणी देऊ. कारभारी महिला असेल की पुरुष असेल? काय कारभारी ते कोणी असू शकतं. म्हणजे कोणी आता खुला प्रवर्ग म्हटल्यावर त्यात महिला पुरुष आपल्याला असं काही निरीक्षण करता येणार नाही. म्हणून पुणे आता आम्ही बघू. आमच्या वरती वरिष्ठांशी चर्चा केली जाईल, कारण नाशिक शहर मोठं आहे. कुंभमेळा यावर्षी या ठिकाणी आहे. आणि मला वाटतं सगळ्यांना विचारून, सगळ्यांना नगरसेवकांना विश्वासात घेऊन आम्ही आता महापौर या ठिकाणी निवडू. पण मला खात्री आहे, आशा आहे, अपेक्षा आहे की अतिशय चांगलं काम, उत्तम काम कुंभमेळ्यात आता सुरुवात झालेली आहे. मला वाटतं त्यामुळे चांगला चेहरा आम्ही नाशिककरांना महापौर या ठिकाणी देऊ. काही नावं आयडेंटिफाय केली का ह्या सगळ्याचं? अजून काहीच नाही. तशी तर सगळेचे सगळे आमच्या डोळ्यासमोर आहेत. 82 नावं सगळी 72 नावं आमच्या समोर आहेत. पण निश्चित त्यातूनही चांगला, म्हणजे सगळे चांगले आहेत म्हणून लोकांनी निवडून दिलेले आहेत. पण त्यातही आम्ही चांगला चेहरा नाशिककरांना या ठिकाणी महापौर म्हणून देऊ. आपली चांगल्याची व्याख्या काय आहे? चांगली म्हणजे चांगला, आढावा घेत चांगला म्हणजे चांगला अनुभवी असेल, त्याला प्रशासन हाताळण्याचा अनुभव असेल, सगळ्या दृष्टीने सुशिक्षित असेल. मला वाटतं असा एक चांगला महापौर आम्ही नाशिकांना देऊ. नाशिकमध्ये शिवसेनेला घेणार आहे का आपण सोबत? नाशिकमध्ये आम्ही वेगळे लढलो, आपल्याला याची कल्पना आहे. 118 ठिकाणी आम्ही लढलो, 4 जागा आम्ही कमी लढलो होतो. ते सुद्धा किती 110-12